आज या ठिकाणी व्यंकटेश बालाजी मंदिर तपोवन ही जी सेवा आहे ही कशाच्या निमित्ताने आहे तर ब्रह्मोत्सव व्यंकटेश भगवान परमात्म्याचा होत असलेला हा 3 दिवसीय कार्यक्रम आणि असा हा कार्यक्रम आचार्य कमलकांतजी महाराज यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनातून प्रेरणेतून व सहकार्यातून या ठिकाणी होत आहे। महाराजांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण परमपूज्य आदरणीय परमस्नेही हरिभक्तीपरायण माधवदास महाराज राठी यांच्या मार्फत मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला। तुम्हा संत सज्जनांचं मायबापांचं झालेलं हे एकत्रित दर्शन। माऊली बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये की नाम जप यज्ञ तो परम आहे आणि असा हा परम असलेला पावन असलेला हा भगवान परमात्म्याचं नाम हे प्रत्येक नरदेहाला आलेल्या जीवाने घेतलं पाहिजे। मुळात तसं जर पाहू गेलो भगवान परमात्म्याने आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिला तसं जर पाहिलं तर शास्त्राने 3 गोष्टी अशा प्रकारच्या दुर्लभ सांगितल्या। त्यामध्ये पहिली असलेली दुर्लभ गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्हाला मिळालेलं नरशरीर, नरदेह हा दुर्लभ आहे। दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुका मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः। मिळालेला नरदेह दुर्लभ, संतांची साधू पुरुषांची भेट होणं दुर्लभ आणि मोक्षाची प्राप्ती होणं दुर्लभ। त्यामध्ये पहिली जर गोष्ट पाहू गेलो तर तुम्हाला आम्हाला मिळालेला नरदेह हा दुर्लभ आहे। नाथ महाराज भागवतामध्ये सुंदर चिंतन मांडतात। नाथ बाबा बोलतात तुम्हाला आम्हाला मिळालेला नरदेह दुर्लभ कसा आहे। मौले अनर्थ रत्न येती तैसा चिंतामणी नये हाती परी बहुत योनिये जन्म होती परी नरदेह प्राप्ती दुर्लभ। जर आपण समुद्र किनाऱ्यावरती यात्रा करण्याकरता फिरण्याकरता गेले असाल तर निश्चितच आपल्याला असा अनुभव येतो की त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती काही लोक रत्न विकत असतात, मोती विकत असतात आणि हे रत्न सहजासहज त्या समुद्राच्या किनाऱ्यावर विकत मिळत असतात। 100, 200, 500 काय त्याची किंमत असेल त्या किमतीप्रमाणे विकत मिळतात, उपलब्ध होतात। परंतु एकनाथ महाराज बोलतात की चिंतामणी नावाचा रत्न बाजारात उपलब्ध होत नाही, विकत मिळत नाही। जसा तो चिंतामणी नावाचा रत्न बाजारात विकत मिळत नाही, उपलब्ध होत नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला आम्हाला मिळालेलं नरशरीर हा नरदेह त्या चिंतामणी नावाच्या रत्नाप्रमाणे आहे, तो विकत मिळू शकत नाही। मग इतर योनींच्या ठिकाणी जन्म मिळेल परंतु नरशरीराच्या ठिकाणी जन्म मिळणं अवघड आहे। इतर योनींच्या ठिकाणी जन्म मिळेल म्हणजे कोणत्या योनींच्या ठिकाणी जन्म मिळेल। 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या जलचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 30 लक्ष योनी पशुची आघरी मानवा भीतरी 4 लक्ष 84 लक्ष योनी आणि 4 खाणी अंडज जारज स्वेदज आणि उद्बीज या 4 खाणी आणि या 84 लक्ष योनींमधून फिरून आल्याच्या नंतर प्राप्त होणारा जन्म, प्राप्त होणारा देह म्हणजे हा नरदेह आहे। इतका सहजासहज मिळत नाही। नाथ बाबा बोलतात
पाप पुण्य समसमान समी, तैच पावी जे कर्मभूमी, ते पडे विषमी स्वर्गी ग्राम नरकी. ज्या वेळेला आपण केलेलं पाप आणि पुण्य हे सारखं होत असतं, त्यावेळेला प्राप्त होणारा जन्म म्हणजे नरदेह आहे. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. आणि म्हणून हा जन्म आपल्याला प्राप्त झाला, हा पाप आणि पुण्य सारखं झाल्याच्या नंतर मिळत असतो. म्हणून इतर योनींच्या ठिकाणी जन्म मिळेल, परंतु हा जन्म मिळणं अवघड आहे. इतर योनींच्या ठिकाणी जन्म मिळेल, मग तो कोणता मिळेल हे सांगता येत नाही. किड्याचा मिळेल का, डुकराचा मिळेल का, कुत्र्याचा मिळेल का, बैलाचा मिळेल हे सांगता येत नाही. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, गाढव व्हावं लागेल का कुत्रा व्हावं लागेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून असा जन्म मिळणं, हे नर शरीर मिळणं अवघड आहे. म्हणून एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की हा जन्म आपल्याला मिळाला, प्राप्त झाला, हा कशाप्रमाणे आहे. तर तुकोबाराय बोलतात हा मिळालेला जन्म कसा आहे. पावला हा देह कागटाळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले, न खंडे देह देहांतरे, हा न खंडे देह देहांतरे. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा पण तो सापडत नाही, सापडावा पण तो सापडत नाही. जसा त्याच्या टाळीत कावळा सापडल्याच्या नंतर हा कावळा माझ्या टाळीत सापडला, मग आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आणि मग पुन्हा विचार करत बसून तो उडून जाईपर्यंत विचारच करत बसेल. तसा आंधळ्याच्या टाळीत जसा कावळा सापडावा, तसा आपल्याला प्राप्त झालेला हा जन्म त्याच पद्धतीने आहे. म्हणून मिळालेला जन्म पुन्हा मिळेलच का नाही हे सांगता येत नाही. बळजबरी जरी आपण म्हणाल की मला पुन्हा हाच जन्म प्राप्त झाला पाहिजे, तर ते आपल्या हातात नाही. इतर ठिकाणी जन्म मिळेल परंतु हा मिळणार नाही. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले ते सुख दुःख जानशी, हे तो न घडे रे सायाशी, कारे अंध होसी जाणोनिया, लक्ष 84चा न चुके फेरा. त्याकरता मागितला तरी हाच जन्म प्राप्त होईल हे सांगता येत नाही. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे रे या न घरा, म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा, हा राम राम स्मरा आधी. म्हणून भगवान परमात्म्याने सकल असणाऱ्या सृष्टीकडे पाहिलं. देवाने सृष्टी बघितली, सृष्टी बघितल्याच्या नंतर या सृष्टीमध्ये झाडं झुडपं पशु पक्षी प्राणी सगळं मी निर्माण केलं, पण असं असताना मला ओळखणारा एकही दिसत नाही. असं देवाने पाहिल्यानंतर पाहोनी सकळ सृष्टी ते सुख न वाटे भगवंता ते. मग देवाला सुख वाटलं नाही. मग देवाने विचार केला की मला ओळखणारा एखादा तरी प्राणी आपण निर्माण केला पाहिजे. आणि मग त्यावेळेला देवाने देवाला ओळखणारा प्राणी निर्माण केला, तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माणूस. मग मानवी प्रकृती ते आदरे म्या निर्मियले. मग देवाने हे मनुष्य रूपी बाहुलं तयार केलं. बरं एवढंच नाही, तयार तर केलं नाही, या देवाला ओळखण्याचं ज्ञान माणसाला भगवान परमात्म्याने करून दिलं. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, येणे देही विदेही मज पावती.
देवाला ओळखण्याचं ज्ञान माणसाला भगवान परमात्म्याने करून दिलं. आणि म्हणूनच हे ज्ञान दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या जवळ नाही. बघा, एखाद्या प्राण्याला सांगितलं, पशुला सांगितलं की अरे बाबा भगवान परमात्म्याची भक्ती कर, इथे प्रवचन चालू आहे त्या ठिकाणी जाय, इथं कीर्तन चालू आहे तिथं जाय, या ठिकाणी ब्रह्मोत्सव चालू आहे तिथं जा. एखाद्या प्राण्याला सांगितलं तो येईल का? येणार नाही. का येणार नाही? तर त्याचं कारण असं आहे, देवाला ओळखण्याचं ज्ञान त्या प्राण्याजवळ नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, एक उपजता मरती. अंध बहिरे होती पांगुळ मुकी रे, लक्ष 84चा न चुके फेरा. पशुच्या जवळ ते ज्ञान नाही, ते ज्ञान फक्त माणसाच्या जवळ आहे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. बघा, या ठिकाणी येण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. महाराजांचा माझा आत्ता विषय झाला, लोक येत नाही. येत नाही म्हणजे त्यांचं पुण्य कमी पडतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. पाप आडवं आलं म्हणजे ते इथे येण्याकरता प्रतिबंध धरत असतं. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नाम घेण्याकरता आपल्याला हा भगवान परमात्म्याने हा जन्म, अमोल किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि म्हणून प्राप्त झालेला हा नरदेह मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला. किंवा आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी. मनुष्याला हे भगवान परमात्म्याला ओळखण्याचं ज्ञान आपल्याला करून दिलं. आणि म्हणूनच देवाला ओळखण्याचं ज्ञान आपल्याला करून दिलं. परंतु आता जर पाहिलं तर प्रवचन कीर्तन सत्संग इकडे येणाऱ्या लोकांची संख्या कमी. एखादा ऑर्केस्ट्रा ठेवला असता तर गर्दी पुरली नसती. बरोबर आहे ना? ऑर्केस्ट्रा असता, अजून काही दुसरा कार्यक्रम असता तर गर्दी पुरली नसती. पण बघा, गर्दी जरी नसले परंतु दर्दी पाहिजे. नामदेव महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, समोर कोणी नसलं तरी चालेल परंतु कीर्तन बंद होत नव्हतं. कोणी नसलं तरी चालेल, भगवान परमात्मा आहे. आणि म्हणूनच देवाला ओळखण्याचं ज्ञान आपल्याला करून दिलं. आणि हे ज्ञान करून दिल्यामुळे नरदेहाला आलेल्या जीवाने काय केलं पाहिजे? कारण नाथ बाबा बोलतात आपल्या हरिपाठामध्ये, बहुत सुकृते नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला अधोगती, भक्ती विन गेला अधोगती, हरिमुखी गाता हरपदी चिंता. जर भक्ती घडली नाही नरदेहाला येऊन, प्राप्त झालेल्या नर शरीराला येऊन जर देवाची भक्ती घडली नाही तर त्याचा उपयोग नाही.
बघा, जसं एखादा पक्षी असतो आणि त्या पक्षाला जर पंख नसले तर तो काय कामाचा? पंची पंख बिना, जर पक्षाला पंख नसले तर तो पक्षी काय कामाचा? हस्ती दंत बिना, हत्ती असला आणि त्याला जर दात नसले तर तो हत्ती काय कामाचा? नारी पुरुष बिना, सिमिरन करले रे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, सिमिरन करले. देवाचं स्मरण केलं. पक्षाला पंख नसले तर पक्षी काही कामाचा नाही, हत्तीला दात नसले तर हत्ती काही कामाचा नाही, आणि एखाद्या स्त्रीला जर तिचा पती नसला, पुरुष नसला, तर त्या स्त्रीचं सौभाग्य काही कामाचं नाही. तसं कूप नीरबिना, एखादी विहीर असेल आणि त्या विहिरीत जर पाणी नसेल तर ती विहीर काय कामाची? तसं धेनु शिरबिना, वैसा नरहरी नाम बिना, सिमिरन करले रे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. भगवान परमात्म्याचं नाम जर मुखामध्ये आलं नाही तर नाथबाबा बोलतात, मी माझ्या पदरचं सांगणार नाही, आणि सांगण्याकरता पदरच्या गोष्टी नसाव्या, हे व्यासपीठ पदरच्या गोष्टी सांगण्याकरता नाही. नामा म्हणे नामाविना मुख, सर्पाचे ते बीळ, जीवानो हे काळ सर्प आहे. जर भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये नसलं तर ते काय आहे? सर्पाचं बीळ आहे, असं नाथबाबा बोलतात. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम आपण घेतलं पाहिजे, त्याची भक्ती आपण केली पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे, सत्संग केला पाहिजे. पण हे का घडत नाही सांगतो ऐका. जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बोलतात, का कमलकंद आणि दुर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परिपराग सेविजे भ्रमरी, जवळी कचिखुलची उरे. कमळाचं फुल असतं आणि त्या कमळाच्या फुलामध्ये मकरंद असतो, म्हणून त्या मकरंदाचं सेवन करण्याकरता कठीण अशा खैराच्या लाकडाला पोखरणारा एक छोटासा प्राणी, त्या प्राण्याचं नाव आहे भुंगा. तो तिथं येत असतो. तो किती लांबून येतो हे सांगता येत नाही. कशा करता? कमळाच्या कोमल पाकळ्यांच्या मऊ स्पर्शामुळे आणि मकरंदाचं सेवन करण्याकरता. किती लांबून येतो हे सांगता येत नाही. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज, अवीट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. म्हणून तिथं तो छोटासा प्राणी भुंगा येत असतो. परंतु त्याच फुलाच्या जवळ खाली चिखलामध्ये गाळामध्ये अजून एक प्राणी असतो. त्या प्राण्याचं नाव आहे बेडूक. त्याला त्या कमळाच्या फुलांच्या कोमल पाकळ्यांशी काही घेणं नसतं, त्याच्यातल्या मकरंदाशी काही घेणं नसतं. त्याचं काम एकच असतं की त्या कमळाच्या फुलाच्या सभोवताली जो चिखल आहे, जो गाळ आहे, त्याच्यामध्ये उड्या मारत राहणे. तसे काही काही बेडूक स्वभावतालच्या चिखलातच उड्या मारत असतात. त्यांना त्या मकरंदाशी काही घेणं नसतं आणि त्याच्या कोमल पाकळ्यांच्या स्पर्शाशी काही घेणं नसतं. म्हणून तसं पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड,
परिते अव्हे रोणी गोचिड अशुद्ध काय नेगती. गाईच्या कासेमध्ये पवित्र असं दूध असतं, परंतु त्या कासेला चिकटलेलं गोचिड पवित्र दुधाच्या ऐवजी अशुद्ध रक्ताचं सेवन करतं. बोलू नका ताई थोड्या वेळ. पवित्र दुधाच्या ऐवजी अशुद्ध रक्ताचं सेवन करतं. याच्यात बोलण्याने काय होतं सांगू का? माझ्या पदरचं नाही सांगत, सांगतो फक्त 1 मिनिट. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होनी येईल जन्मा. हे मी माझ्या पदरचं काहीच सांगणार नाही, म्हणून बडबड करू नका. कीर्तनी बडबड, कथेमध्ये बडबड केली, कीर्तनात बडबड केली तर बेडकाच्या जन्माला जावं लागतं पुढचा. काय होतं, कोणी बडबड केल्याच्या नंतर, बोलल्याच्या नंतर जो विषय चालू असतो तो विषयाची लिंक तुटून जाते. आपला विषय इथं चालू होता की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परिते अव्हे रोणी गोचिड अशुद्ध काय नेगती. पवित्र असं दूध असतं, परंतु त्या गाईच्या कासेला चिकटलेलं गोचिड पवित्र दुधाच्या ऐवजी अशुद्ध रक्ताचं सेवन करतं. तसं ना तरी नाही दैवाच्या परिवारू, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परितेथ बैसोनी उपवास करिका दारिद्र्ये जिये. एखादा मनुष्य भुकेने तहानेने व्याकुळ झाला, त्याला पोटाकरता खाण्याकरता अन्न मिळालं तर बरं होईल, पिण्याकरता पाणी मिळालं तर बरं होईल, अशा अवस्थेत असलेला एखादा मनुष्य कल्पवृक्षाच्या झाडाजवळ जाऊन बसलेला आहे, परंतु त्या कल्पवृक्षाच्या झाडाजवळ सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा आहे, घागर आहे, परंतु ते काढण्याचं ज्ञान नसल्यामुळे तिथं तसंच उपाशी बसावं लागतं. तसं भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे, पण त्याला ओळखण्याचं ज्ञान आपल्याला नसल्यामुळे त्याची भक्ती आपल्याकडून घडत नाही. आणि देवाला पाहण्याचं ज्ञान नसल्यामुळे होतं काय, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे, परंतु त्याला पाहण्याचं ज्ञान नसल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. अजून सांगून जाईल मी, देवाचं नामचिंतन का घडत नाही, तर त्याला कारण असं आहे, देवाची भक्ती का घडत नाही. संत महात्म्यांनी, साधू संतांनी सकल असणाऱ्या जगताला विनंती केली, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. देवाचं नाम घ्या, भक्ती करा अशी विनंती केली. आणि ही विनंती करत असताना संत महात्म्यांना जे वर्ग दिसले, जे लोक दिसले, ते कसे दिसले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे म्हणजे 3 दोषाने युक्त. 3 दोष कोणते? मल, विक्षेप आणि आवरण. भगवान परमात्म्याची भक्ती का घडत नाही, त्याचं नामचिंतन का घडत नाही, यावर मी बोलतो. मल म्हणजे काय? इहलोकातील नाशिवंत भोगाची इच्छा करणारा वर्ग. पामराचे 3 प्रकार पडतात, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. इहलोकातील नाशिवंत भोगाची इच्छा करतो त्याला म्हणायचं उत्तम पामर. जो शास्त्रवेत्ता नसून ऐहिक सुखाची इच्छा करतो, दुसऱ्याच्या तात्पर्यावर विश्वास न ठेवणारा, त्याला म्हणावं मध्यम पामर. आणि जो शास्त्र संस्कार रहित आहे पण फक्त नाशिवंत भोगाच्या इच्छेने काम्य कर्म करत राहतो आणि ते भोग मला कसे भोगायला मिळेल याकडे सतत परावृत्त असतो, त्याला म्हणावं कनिष्ठ पामर. मग असं घडतं का? तर माणसाची इंद्रिय विषयापासून बाजूला जाऊ शकत नाही. विषयाचं सेवन करण्याकरता ते इंद्रिय इतके तत्पर झालेले आहेत, इतके तत्पर झालेले आहेत. त्याचं चिंतन माऊलींनी ज्ञानेश्वरीत मांडलं. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियांनी विषयाचं सेवन करणे हा इंद्रियांचा स्वभाव बनला.
आणि म्हणून त्या विषयाचं सेवन करण्याकरता ते इंद्रिय कुठपर्यंत जाऊ शकतात, तर तैसा जो विषया लागी घाली जळती आगी व्यसनाची अंगी लेणी मिरवी, इथपर्यंत जाऊ शकतात. किंवा अव्हाटली आस्था बुद्धी विषय सुखाची परमवधी जीव तैसा उपाधी आवडे लोका, जीवाला लागलेली ही विषय सेवनाची उपाधी आहे. त्यामुळे असं घडत असतं. आणि हे घडल्यामुळं होतं काय, देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजतसे, विषय गोंधळ गाजतसे, विषय गोंधळ गाजतसे. देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजतसे. होतं काय, एक वर्ग असा आहे की त्याला असं वाटतं की जे स्वर्गातले देव जे सुख भोगतात ते जर मला भोगायला मिळालं तर फार बरं होईल, ही इच्छा करणारा एक वर्ग आहे. आणि मग त्या वर्गाकरता माऊली बोलतात, तुला स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा आहे ना, स्वर्गातलं सुख भोगायचंय ना, मग एक काम कर, म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यज्ञ करायचा, त्यातून पुण्य संपादन करायचं आणि मग ते पुण्य संपादन झाल्याच्या नंतर स्वर्ग सुखाचा आनंद घ्यायचा. परंतु जो वर्ग स्वर्ग सुखाचा आनंद घेणार आहे त्याचं नाव आहे इंद्र. स्वर्ग सुखाचा आनंद घेणारा वर्ग, त्याची इच्छा अशी आहे, मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी माथा उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांची इच्छा मृत्यू लोकामध्ये येण्याची आहे. आणि आपली इच्छा स्वर्ग सुखाचा आनंद घेणारा हा एक वर्ग, ती इच्छा आहे. याही पुढं हे असं घडतं का, तर अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे या ठाई वारंवार देही सेविता. हे असं घडत असतं. हा पहिला दोष सांगितला फक्त. भगवान परमात्म्याची भक्ती का घडत नाही, मल. दुसरा दोष म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची असलेली चंचलता. इथं बसल्या बसल्या एखाद्याचं चित्त एका सेकंदात घरी जाऊन येईल. घरून आलो, कुलूप लावलं का नाही बरोबर ते पाहिलं नाही येताना, परत जाऊन यावं की काय. विक्षेप म्हणजे चित्ताची असलेली चंचलता. किती चंचल, माणसाचं मन इतकं चंचल आहे की ते त्याला चांगल्या गोष्टीकडे लवकर जाऊ देत नाही. सुभाषितकार बोलतात, चंचल ही मन कृष्णा प्रमादी बलवदृढम तस्याम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करणम. या मनाला उपमा देत असताना सुभाषितकार उपमा देतात, मी माझ्या पदरचं सांगणार नाही, ऐका. किती चंचल आहे हे मन, बहुत चंचल चपळ मन जाता येता न लगे वेळ. किती चंचल. सुभाषितकार बोलतात, मर्कटस्य सुरापानो, एखादं माकड असावं आणि त्या एका माकडाला दुसरं माकड एखादं भेटावं. मर्कटस्य सुरापानो तत्रो वृच्चिक दंशनम. आणि त्या एका माकडाला दुसरं माकड भेटावं आणि दुसऱ्या माकडाने म्हणावं, अरे बाबा तू दिवसभर फार इकडे तिकडे उड्या मारून मारून फार दमला, आता एक काम करू, चल माझ्या बरोबर, तुला थोडीशी देतो मी. आणि त्या एका माकडाने दुसऱ्या माकडाला थोडीशी पाजावी, काय, दारू. मर्कटस्य सुरापानो तत्रो वृच्चिक दंशनम. आणि मग अशा दारू पिलेल्या अवस्थेत असलेलं ते माकड त्या माकडाला विंचवाने दंश करावा. विंचवाने दंश केल्याच्या नंतर दारू पिलेल्या अवस्थेत असलेलं माकड, त्याची होणारी स्थिती म्हणजे ते माकड एका ठिकाणी थांबत नाही. तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. ते माकड एका ठिकाणी थांबत नाही, मग इथून तिथं तिथून तिथं, जणू काय त्याच्या शरीरामध्ये एखाद्या पिशाच्या आत्म्याने प्रवेश केल्यासारखं एका ठिकाणी ते थांबू शकत नाही. तसं आपलं मन एका ठिकाणी थांबत नाही. त्या मनाला किती सांगितलं, अरे बाबा ही गोष्ट करू नको, ही चांगली नाही,
ते केल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आड येणारा हा दुसरा दोष विक्षेप, म्हणजे चित्ताची असलेली चंचलता. काय काय करीतो या मना, परीन ऐके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आधारिले, नेऊ पतना आधारिले. त्या मनाला एखादा विषय, अरे बाबा इथं आपण गेलं पाहिजे, 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, 1 तासभर गेलं तर काय फरक पडेल, पण पुन्हा म्हणतो नाही गेलो असतो पण काय जाऊन तरी काय करणार, उगीच आपला टाइमपास होईल. ते मन जाण्याकरता तयार होत नाही. म्हणून संत महात्म्यांनी, साधू संतांनी त्या मनाला विनंती केली, तू मन मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, डोळे तुम्ही घ्या रे सुख. भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता मनाला विनंती केली. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. म्हणून मनाला संत महात्म्यांनी विनंती केली. त्यांना माहिती होतं भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आड येणारं हे मन आहे, म्हणून त्याला विनंती केली. तिसरा दोष जो आहे तो म्हणजे आपल्याजवळ असलेलं अज्ञान, आवरण. आपुला आपण पया विसर जो धनंजया, तेच रूप या अज्ञानासी. या अज्ञानामुळे भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि देवाची प्राप्ती होण्याकरता, भगवान परमात्म्याचं नाम घेण्याकरता आपल्याला प्राप्त झालेलं हे शरीर आहे, हा देह आहे. नाहीतर रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येवोनी काय केले. किंवा आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वाहा. ध्यानी लागा श्रीहरीच्या, धनदारा पुत्र जन. म्हणून देवाचं नाव मुखामध्ये आपल्या आलं पाहिजे, पण ते येत नाही. तुम्ही म्हणाल काही सांगतात, अहो जिवंतपणी एखाद्याने परमार्थ केला, आयुष्यभर देवाचं नाव घेतलं, तर शेवट मारताना आलं तर आलं, येईलच म्हणून हे सांगताच येत नाही. हे मी माझ्या पदरचं सांगणार नाही, ऐका. आयुष्यभर जर देवाचं नामचिंतन केलं, परमार्थ केला आणि शेवट मारताना आलं तर आलं, नाही तर येईलच, हे सांगताच येत नाही. तेवी मृत्यूचे नि अवसरे, जे जीवासमोर येऊन ठाके, ते होणे ना मग चुके भलती या परी. मृत्यूच्या वेळेला त्याच्या समोर एखादी गोष्ट असली आणि त्याने जर त्या गोष्टीचं स्मरण केलं, तर मग त्याच जन्माला जावं लागतं. माझ्या पदरचं सांगणार नाही, ऐका. एक राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव होतं जडभरत. आपल्या असणाऱ्या राज्याचा त्याग करून अरण्यामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती घडेल, नामचिंतन घडेल, तपश्चर्या घडेल म्हणून अरण्यात गेला. आणि अरण्यात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका हरणीचा गर्भपात झाला. राजा गेला कशा करता होता? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता. तिथे राजाला असं वाटलं, आता ह्या हरणीचा गर्भपात झाला, ही हरणी निघून गेली, आता या पिलांचं कसं होणार? म्हणून त्या पिलांचं संगोपन राजा करू लागला.
हे संगोपन करत असताना काही काळ गेला आणि काही काळ गेल्याच्या नंतर राजाचा अंतकाळ जवळ आला, मरण जवळ आलं. मरण जवळ आल्याच्या नंतर राजाला असं वाटू लागलं, आता हे पिलांचं मी संगोपन इतके दिवस केलं, पण आता मी या जगतामध्ये राहणार नाही, मला तर जायचंय, माझा अंतकाळ जवळ आला. मग मी गेल्याच्या नंतर या पिलांचं संगोपन करणार कोण? यांच्याकडे लक्ष देणार कोण? असं अंतकाळाच्या वेळेला मनामध्ये स्मरण चालू झालं. परिणाम अंतकाळाच्या वेळेला हे स्मरण केल्याच्या नंतर परिणाम असा झाला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. परिणाम हरणाच्या जन्माला प्राप्त व्हावं लागलं. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. मी काय सांगतो ऐका, अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येत नाही. आयुष्यभर केलं तर आलं तर आलं. म्हणून आणि मरणी जायाचे आठवे तो तेची गती ते पावी, म्हणून सदा स्मरावे मातेची आतुवा. अंतकाळाच्या वेळेला ते देवाचं नाव मुखात येत नाही. का येत नाही? असं कोणाच्याही मुखात येत नसतं. ते नाव मुखात येण्याकरता माऊली बोलतात, जयाचे निवाचे पुढा भोजे, अखंड नाम नाच तसे माझे, म्हणून सहस्र जन्मी ओळगीजे, एक वेळ मुखासी यावया. देवाचं नाव एकदा मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्मीची पुण्याई असली तर आलं तर आलं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, किंवा अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. देवाचं नाव असं कोणाच्याही मुखात येत नाही. आणि म्हणूनच बघा, देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता ते पुण्य असावं लागतं. आणि ते पुण्य जोपर्यंत आपल्याकडे नाही तोपर्यंत देवाचं नाव मुखामध्ये येणार नाही. असं समजा, आयुष्यभर एखाद्याने काही केलंच नाही, त्याच्याकडून भक्ती घडलीच नाही, शेवट अंतकाळ जवळ आला, एखाद्या आजाराने एखाद्या व्याधीने तो त्रस्त झाला आणि आता सगळं बिछाण्यावरतीच आहे, जागेवर. अशा अवस्थेमध्ये त्याला भेटण्याकरता काही पाहुणे येत असतात, नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी भेटण्याकरता येतात. आणि मग भेटण्याकरता आल्यानंतर काहीतरी खाऊ आणतात. हे व्यवहारातलं आपलं उदाहरण आहे. तो आणल्याच्या नंतर तिथं त्याला तो काय खाऊ असेल, तो पेढा असेल किंवा काय जे बिस्किट असेल तिथं ठेवतात, पुन्हा घरातल्या मंडळीशी बोलतात आणि पुन्हा परत जाण्याकरता निघतात. आणि मग अशा अवस्थेत पडलेला एखादा मनुष्य असला तर तो नातेवाईक जरी आला भेटण्याकरता, तो तिथे पुन्हा थांबतो जाताना आणि म्हणतो, आता हे तुम्ही एकच काम करा, तुम्ही आता काही करू नका, तुम्ही एकच करा, फक्त देवाचं नाव घ्या. हे म्हणतो, परंतु हे कुठून म्हणतो? फक्त गळ्याच्या वरती म्हणतो देवाचं नाव घ्या. परंतु असा असलेला नातेवाईक, असा असलेला मनुष्य, असा असलेला मित्र बेंबीच्या देठापासून काय म्हणतो हे नामदेव महाराजांनी लिहून ठेवलं आहे का? नामदेव महाराज सुंदर चिंतन मांडतात त्याचं काकड्याच्या अभंगामध्ये. गण आणि गोत्र ज सर्व हसताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडियली लाज, विनवितो शिंपी नामा संत चरणी रज, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हे म्हणतात
आणि देवाचं नाव घ्यावं वाटतं, परंतु त्यावेळेची परिस्थिती अशी असते, देवाचं नाव घ्यावं जरी वाटलं परंतु ते देवाचं नाव घेण्याकरता त्याचे इंद्रिय सक्षम नाही. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड, तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप. देवाचं नाव घ्यावं जरी वाटलं, राम राम म्हणावं जरी वाटलं, पण राम राम न म्हणता लांब लांब म्हणतो, म्हणताच येत नाही. म्हणून ते नाम घेण्याकरता जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाहे, हातपाय चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी, जोपर्यंत चांगलं बोलता येतं तोपर्यंत देवाचं नाव घ्यावं, ज्ञानेश्वरी पारायण करावं, गाथा वाचावी, व्यंकटेश स्तोत्र वाचावं, डोळ्याने दिसतं तोपर्यंत. आणि एकदा का हे सगळे इंद्रिय, या इंद्रियांनी साथ सोडल्याच्या नंतर करावं जरी वाटलं तरी होत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. अजूनही पुढे सांगतो, प्रत्येक जीवाला असं वाटतं की मला इथं सुख मिळेल, तिथं सुख मिळेल, तिथं सुख मिळेल. सुखाच्या आशेमध्ये प्रत्येक जीव फिरतो, सुख मिळत नाही, दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाचा इच्छा तीच आहे की मला सुख मिळालं पाहिजे. सुख म्हणजे काय? भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली म्हणजे सुख. परंतु सुख मिळत नाही आणि दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. पूर्वीच्या काळामध्ये तेलाचे घाणे असायचे बाबा, तेली लोकांकडं, आणि त्या घाण्याभोवती, त्या घाण्याला झुपलेला एक बैल असायचा आणि तो बैल सतत त्या घाण्याभोवती फिरत राहावा म्हणून ते बैलाच्या मानेवर जे जू असतं त्या जुवाला पुढे एक काठी बांधलेली असायची आणि ती काठी बांधून पुढे त्या काठीला एक हिरव्या घासाची पेंडी असायची, घास, हिरवा घास. मग ती घासाची पेंडी बांधल्यामुळे व्हायचं काय? मानेवरचं जू हल्लं की बांधलेली काठी हलायची. काठी हल्ली म्हणजे त्याला असं वाटायचं आता पेंडी माझ्या जवळच आली, मला भेटणारच. हिसका बसला की पेंडी जवळ यायची. तसा हिसका आपल्यालाही बसतो, पण तो आपल्याला कळत नाही. हिसका बसला की पेंडी जवळ यायची आणि मग तो सतत त्या घाण्याभोवती फिरत राहायचा. त्याचं फिरणं संपत नव्हतं, पेंडी काही मिळत नव्हती. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माय वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. त्याकरता ती पेंडी मिळत नव्हती, फिरणं संपत नव्हतं. तसं आपलं सुद्धा तसंच आहे. आपल्याला सुख इथं मिळेल का तिथं मिळेल, तिथं मिळेल का इथं मिळेल, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. मनुष्य जन्माला येतो, मरून जातो, तरी त्याच्या अपेक्षा तशाच बागी असतात. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं, या युद्धाच्या प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बाणाने रावण व्याकुळ होऊन रणांगणावरती पडला आणि रणांगणावर पडलेल्या अवस्थेत असलेला रावण, प्रभू रामचंद्रांचं सैन्य आनंदित झाला, आपला विजय झाला आणि प्रभू रामचंद्र एका ठिकाणी निद्रिस्त अशा अवस्थेमध्ये बसलेले असताना हनुमानजी आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी गेले आणि प्रभू रामचंद्रांना बोलू लागले की प्रभू तुम्ही या ठिकाणी अशा अवस्थेत इथं का बसलात?
आपला तर विजय झालाय. त्यावेळेला प्रभूंनी हनुमानजीला आणि लक्ष्मणजीला सांगितलं, एक काम करा, रावण रणांगणावर व्याकुळ होऊन पडलेला आहे, काही वेळामध्ये त्याचा प्राण जाईल अशी स्थिती आहे. रावण हा महान भगवत भक्त आहे. तुम्ही रावणाकडे जा आणि रावणाला माझा असा निरोप द्या, असा संदेश द्या की प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही आता जाणार आहात, तुमचा अंतकाळ जवळ आलाय, परंतु जाताना तुम्ही काहीतरी शेवटचा संदेश या जगाला द्या आणि तो आम्ही प्रभूंपर्यंत नेऊन पोहोचवतो, असं त्या रावणाला सांगा. प्रभूंच्या आज्ञेनुसार हनुमानजी आणि लक्ष्मणजी निघाले आणि तो रावण व्याकुळ होऊन ज्या ठिकाणी रणांगणावरती पडलेला आहे त्या ठिकाणी गेले आणि त्या रावणाला त्या ठिकाणी नमस्कार केला. सांगितलं, प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार आम्ही इथं आलो. अशा अवस्थेत पडलेला रावण बोलतो, तुम्ही प्रभूंच्या आज्ञेनुसार आला, परंतु मी इथं जिवंत आहे का मेलो हे बघण्याकरता आलात का? म्हणे नाही, तुम्ही महान अशा प्रकारचे भगवत भक्त आहात आणि शेवटचा काहीतरी संदेश तुम्ही या जगाला द्याल, तो संदेश आम्ही प्रभूंपर्यंत नेऊन पोहोचवतो, हे ऐकण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत. अशा अवस्थेत पडलेला रावण तो बोलतो, तुम्ही संदेश ऐकण्याकरता आलात, मग माझा संदेश ऐका. मी संसारात प्रतिज्ञा केल्या 3, त्यामधली माझी पहिली प्रतिज्ञा म्हणजे ही आहे, लंके माझी घरे ऐका ती किती, सांगत असे संख्या जैसी तैसी, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, माझी नगरी सोन्याची बनविल सुवर्णाची बनविल. मी ही संसारात केलेली पहिली प्रतिज्ञा. त्या नगरीमध्ये सदैव सुगंध दरवळत राहील, मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत शिडी लावील, ही दुसरी प्रतिज्ञा. आणि खारटक क्षार पाण्याचा समुद्र गोड पाण्याचा करेल, ही तिसरी प्रतिज्ञा. संसारात मी प्रतिज्ञा केल्या 3, पण त्यामध्ये माझी एकच पूर्ण झाली, 2 तशाच अपुऱ्या आहे. तुम्ही प्रभूंना एवढंच जाऊन सांगा, संसारात केलेल्या प्रतिज्ञा ह्या पूर्ण होत नाही, हाच माझा शेवटचा संदेश. हे बोलणारा कोण आहे? रावण. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नेली नाही, सांगा ते कवडी नेली नाही. ज्याची संपत्ती एवढी, तो म्हणतो बरोबर काही येत नाही, संसारात केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, हे बोलणारा रावण आहे. आणि आपल्या तर प्रतिज्ञावर प्रतिज्ञा आहे. हे झालं आता ते कसं होईल, ते झालं आता ते कसं होईल. म्हणून संसारात केलेल्या या प्रतिज्ञा या निष्फळ आहे. म्हणून सुखाचा फक्त भास होतो. उन्हाळ्याचे दिवस असावे असेच, आता उन्हाळ्यात हा पाऊस आहे थोडासा चालू, उन्हाळ्याचे दिवस असावे, प्रखर ऊन पडलेलं असावं, दुपारी 2 वाजेचा टाइम असावा. माऊली बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, ऐका, ती मृगजळाची तळी, ते तळी दुरोणीची न्याहाळी, वाचोनी पाणी साळी केळी, लावी शिकाई लावी शिकाई लावी शिकाई लावी शिकाई, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. उन्हाळ्याचे दिवस असावे, एखादं नांगरलेलं शेत असावं, तिये मृगजळाची तळी, आणि लांबवर बघितल्याच्या नंतर असं वाटतं त्या ठिकाणी पाणी आहे, आणि दुपारी 2 वाजेचा टाइम असावा, असं वाटतं तिथं पाणी आहे. परंतु माऊली बोलतात, अशा भासणाऱ्या पाण्यावर जर साळीचे केळीचे बाग जर फुलवायचे ठरवले तर ते फुलतील काय? ते फुलणार नाही. तसं
आपल्याला भासणारं सुख हे त्या मृगजळाप्रमाणे, आणि हे मृगजळाप्रमाणे आहे हे फक्त कोणाला कळालं? हे फक्त संत महात्म्यांना कळालं, साधू महात्म्यांना कळालं. म्हणून त्यांना हे बाहेरचं जग कसं दिसतं तर त्यांचा अनुभव वेगळा. जे जे देखणे सकळ स्वप्नीचे मृगजळ मनोनी चिंती चरण कमळ बापर कुमा देवी वराचे. हे मृगजळाप्रमाणे आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल लया. जसं हे सुख कसं आहे तर बेगुड असतं. बेगुड समजणार नाही नवीन माणसाला. चमकीचा पेपर असतो बेगडाचा, आणि त्या बेगडाची जर एखादी बाहुली तयार केली ती तात्पुरतं जोपर्यंत त्या बेगडावर चमक आहे तोपर्यंत चांगली चमकून दिसते, सुंदर दिसते. पूर्वी ग्रामीण भागामध्ये काही जर यात्रा असली, काही उत्सव असले तर त्यामध्ये सोंग काढले जायचे. हनुमंतरायाचं सोंग, राम लक्ष्मण सीता. आणि मग ते सोंग ज्या वेळेला ते तयार करायचे त्यावेळेला त्या सोंगांना बेगडाने असं सुंदर त्याच्यावर ते फुलं असायचे, चित्र असायचे, का ते सोंग चांगलं चमकावं म्हणून. ही चमक कुठपर्यंत असते? ते बेगूड जोपर्यंत नवीन आहे तोपर्यंत चमक आहे, आणि एकदा का बेगूड जुनं झालं तर त्याची चमक संपून जाते. तसं आपल्याला जे वाटणारं सुख आहे ते बेगडाप्रमाणे, त्या बाहुलीप्रमाणे. आणि म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेर झार हरिवीन. म्हणून काय केलं पाहिजे तर सुख प्राप्ती करता, भगवत प्राप्ती करता आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे येरती माईक दुःखाची जनती. येरती माईक दुःखाची जनती. म्हणून भगवत प्राप्ती होण्याकरता, देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता, बघा प्राप्त झालेलं शरीर, प्राप्त झालेला नरदेह अमोल किमतीचा आहे, परंतु असा असलेला हा नरदेह कधी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून संत समागमे धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाची. आता लगेच ताबडतोब उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. किंवा गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवोनी भावे एका. डोळे झाकूनी रात्र करू नका काळ करीत बैसला असे लेखा गा. राम राम स्मराधी. आधी म्हणजे लगेच ताबडतोब. लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वाऊगा उपाधी लक्ष लावोनी रहा गोविंदुगा. लगेच ताबडतोब. कारण कधी पडल सांगता येत नाही. बघा सावता महाराजांचा एक अभंग आहे. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर भावे. पूर्वी असं म्हटलं जायचं, कोणे दिवसी यम येती चालोन कोणे दिवशी प्राण जाती घेऊन. आता यमाने सुद्धा आपल्या येण्यामध्ये लोकांना नेण्यामध्ये परिवर्तन केलं. यमाने सुद्धा आता विचार केला, एखादा मनुष्य जर एखाद्या मोठ्या गाडीत असला, मृत्यू
आणि कसं रूप पालटलं बघा. मृत्यू येतो कधी बसमधूनही येतो, कधी मोटरसायकलवरूनही येतो, कधी फोर व्हीलर मधूनही येतो, कधी विमानातूनही येतो, कधी जहाजातूनही येतो, कधी सामूहिक मृत्यू म्हणजे बघा. आता असा आपण बातम्या नेहमी बघतो, पेपर नेहमी वाचतो, त्यामुळे हा देह कधी पडेल हे सांगता येत नाही. आणि त्याकरता काही लोक म्हणतात, अहो कालच भेट झाली माझ्याशी बोलले. अरे बाबा, काल भेट झाली. माऊली बोलतात ज्ञानेश्वरीत, ये काळा नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात संपणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे, हे शरीर कधी पडेल ते सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा वारे, सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा आधी. कधी पडेल हे सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून हे शरीर कधी पडेल ते सांगता येत नाही. आणि शरीर जात आघवे तरी ते नाशिवंत स्वभावे, म्हणून तो झुंजावे पंडुकुमारा. पाहे पा शरीराच्या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थू आगवा सांडोनिया. म्हणून अरे अर्जुना, या शरीररूपी गावाला तू आलास, तुला करायचंय काय ते तू विसरलास. म्हणून हे शरीर कधी पडेल ते सांगता येत नाही. आणि मग भक्ती कधी घडेल. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे. एक पक्षी होता, पक्षी, त्या पक्षाचं नाव आहे जटायू. सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी त्या पक्षाने शेवट अंतकाळ जवळ आला, तो आता मरणार. अशा वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. असं स्मरण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि विचारलं, हे पक्ष्या तुझं काय म्हणणं आहे ते सांग. त्यावेळेला तो पक्षी बोलतो, देवा इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. हे देवा, उस वक्त की है अर्जी या खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो या जमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. भगवान परमात्म्याला एवढी विनंती केली, देवा राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. का अशी विनंती केली तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, त्याला त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. म्हणजे काय होतं तर ते सुखगा किरटी, दावी येईल तुझं दिठी, जे आत्मयाची भेटी, जीवासी होय किंवा किंबहुना सोय, जीव आत्म्याची जे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ते सुख प्राप्त होतं आणि ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर मग प्राप्त होणारी अवस्था ही म्हणजे काहीतरी वेगळी असते. कशी असते? आजी सोनियाचा
दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. आणि मग त्यावेळेला एक विषय तो सकळांचा हरी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बहिरे हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराणा तरी हो. आणि मग देवा तू आणि मी वेगळा नाही या अवस्थेला तो भक्त प्राप्त होत असतो. भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी त्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणून हीच प्राप्ती आपल्याला हो या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यंकटेश भगवान परमात्म्याला ही प्रार्थना करू. या ठिकाणी महाराजांनी आचार्य 1008 कमलकांत महाराजांनी या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून दिली. बोलवलं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. या ठिकाणी लोकशाही न्यूजवाले आलेले आहेत त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय माधवदास महाराज राठी यांनी यांच्या मार्फत या ठिकाणी सेवेचा योग आला म्हणून सर्वांचं या ठिकाणी दर्शन घडलं. आणि अशीच सेवा आपल्याकडून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. 1 तासाची वेळ होती म्हणून मी 1 तास बोलण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाकडी का नेंट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आणि ही झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी आपण या सुखाचे आनंदाचे साम्राज्य चक्रवर्ती हो. भगवान परमात्म्याची भक्ती आपल्याकडून घडो अशीच सर्वांना प्रार्थना करतो. पवित्र अशी तुळशीची माळ घालावी. ज्यांनी गुरु केला नसेल त्यांनी गुरु करावा. कारण आयुष्यामध्ये येऊन भगवान परमात्म्याची सेवा घडली पाहिजे याकरता संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर गुरु केले पाहिजे अशी सर्वांना या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम व्यंकटेश भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. गंगा गोदावरी माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव.